जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार. अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. MMR विभागामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचीही दिली माहिती. शिवसेना रवींद्र धंगेकर यांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला. पुणेकर फर्स्ट असा उल्लेख असलेला ठेवला फोटो. जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक. राणांचा जोरदार निशाणा. तर जनतेनं नाकारलं, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर. कुख्यात गुंड निलेश खायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. बनावट माहितीच्या आधारे पासपोर्ट बनवून खायवळचं पलायन. दूध उकळल्यावर झाला रबरासारखा. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा. नागरिकांनी केली कारवाईची मागणी. चला बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आपण जाणून घेणार आहोत. 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी सुरुवात करूया. आज भाऊबीजेच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले. उद्धव आणि राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडेंच्या घरी भाऊबीजेच्या निमित्तानं ते एकत्र आले असून 20 वर्षांनी ठाकरे बंधूंनी एकत्र भाऊबीज केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणाच्या निमित्ताने बहिणीच्या घरी एकत्र आले होते आणि यावेळी पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंनी आदित्य तेजस ठाकरेंचं औक्षण केलं. दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी असं म्हणत भाऊबीजेनंतर जयवंती यांनी भावना व्यक्त केली. बहिणीसाठी घरी येणं हेच मोठं गिफ्ट असल्याचं जयवंती ठाकरे म्हणाले. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोमठाणे इथल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची भाऊबीज आज मोठ्या उत्साहात पार पडली. चुलत सख्या अशा 27 बहिणींनी भावाचं औक्षण केलं. सर्व परिवार एकत्र आल्यानं कोकाटे यांचं घर गजबजून गेलं होतं. जळगावमध्ये भाऊबीजेच्या सणानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या बहिणींसोबत भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी केली. बहिणींनी औक्षण करून तिळगुळाचा मुहूर्त दिला. या सोहळ्यात परिवारातील सदस्य, नातेवाईक आणि समर्थक उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणीसोबत भाऊबीजेचा सण आनंदात साजरा केला. बहिणींनी कृषी मंत्र्यांना ओवाळून दीर्घायुष्य होण्यासाठी प्रार्थना केली आणि यावेळी दत्तात्रय भरणे यांनीही बहिणींना भेटवस्तू देऊन सण उत्साहात साजरा केला. बुलढाण्यातील देऊळगाव राजामध्ये भाऊबीजेच्या निमित्तानं 2 भावांनी बहिणीला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा भेट दिली आणि या अनोख्या भेटीतून संविधानाचं रक्षण करण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेच्या निमित्ताने महेंद्र थोरवे यांनी बहिणीला साडी भेट दिली असून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा औक्षण करत भाऊबीज साजरी केली. अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली. त्यांच्या 3 बहिणींनी अंबादास दानवे यांची ओवाळणी केली आणि त्यानंतर पक्ष कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी दानवेंचं औक्षण केलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेते चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळत एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा दिवस आहे. सांगलीच्या मरणनाथापूर गावात आमदार सदाभाऊ खोत यांची बहीण रुपाली खोत हिने भाऊबीज करून ओवाळणी केली आणि आमदार खोत यांनी सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली. बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना पारंपरिक पद्धतीने औक्षण करत ओवाळणी केली. दीपावली भाऊबीजेच्या निमित्तानं कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागरांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली. महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसोबतचं नातं आणखीन घट्ट केलं. आमदार राजेश क्षीरसागरांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. हिंगोलीच्या रिधोरा गावात दिवाळी निमित्तानं अनोख्या विचारांची भाऊबीज साजरी करण्यात आली. भाऊबीजेच्या निमित्तानं आपले सण
आपल्या बाया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं आणि वैचारिक देवाणघेवाणीच्या या भाऊबीजेला मोठ्या संख्येनं गावकऱ्यांची उपस्थिती होती. लातूरच्या विलास कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल मैफिलीने लातूरकरांना मंत्रमुग्ध केलं. बीडच्या तीर्थक्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान इथे दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झाला. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर इथे दिवाळी पाडव्यानिमित्तानं मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजनही करण्यात आलं. शहापूरमधील रेड्यांच्या झुंजी लावून अनोख्या पद्धतीने दीपावली साजरी करण्यात आली. रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. दिवाळी सुट्टीनिमित्तानं मुंबईकर कोकणात यायला निघाल्यामुळे अलिबाग वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अलिबाग पाली या परिसरात रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अहिल्यानगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या घरी विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली आणि त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं. ही भेट औपचारिक शुभेच्छा भेट असली तरी राजकीय वर्तुळात या भेटीचे परिणाम लवकरच दिसू लागतील अशी चर्चा रंगते. अलाइनमेंट बदल नको तर पूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी महत्वाकांक्षी प्रकल्प बाजूला ठेवावा आणि कोल्हापूर सांगली सोलापूरमधून हा प्रकल्प आम्ही जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या 71 शेतकऱ्यांना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन गरजू शेतकरी कुटुंबापर्यंत ही मदत पोहोचवली आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट असलेल्या ढोर कोळी, टोकरे कोळी, कोळी महादेव आणि कोळी मल्हार या जमातींना जात प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावं यासाठी भुसावळ इथे कोळी जमात बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि या अन्यायाविरोधात आदिवासी समाजाने 3 नोव्हेंबरपासून जळगावमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवरील लोगो असलेला फोटो हटवला. पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो असलेला कव्हर फोटो धंगेकरांनी ठेवला. यामुळे पुण्यात चर्चांना उधाण आलंय. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. अशात काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनीही स्वबळाचा नारा दिला. आगामी पालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली. वेगळं लढा आम्हाला फरक पडत नाही आणि त्यामुळे भाजपलाच मदत होईल हेच सपाचं धोरण असावं असं राऊत म्हणाले. काँग्रेसचे भाई जगताप आणि समाजवादी पक्षानं स्वबळाचा नारा दिला. यावरनं भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. निवडणुका जवळ येतील तसतशा महाविकास आघाडीमधील लाथाळ्या समोर येतील. फेविकॉल का जोड हे नारा देत सुरू झालेला प्रवास आता ये जोड नाही लोड हे पर्यंत येऊन पोहोचल्याचा टोला त्यांनी लगावला. मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जाते. महाविकास आघाडीमध्येही आघाडी करण्यावरनं सर्व काही आलबेल नाही. अशा ठाणे महापालिका निवडणुकीही चुरशीची होणार असं चित्र आहे. ठाण्यात शिवसेना आणि भाजपकडून स्वबळाचे नारे दिले जातात. जळगावच्या पाचोरा शहरात भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप स्वबळावर लढेल असे स्पष्ट संकेत दिले. पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं. महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली. वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत. त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईमधील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी नगरसेवकांची 2 ते 3 कोटींची कामं आयुक्तांनी मंजूर केली. दादर इथल्या कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली. त्यामुळे कबूतरखान्यावरनं आता पुन्हा दोन्ही गट आमने सामने येण्याची चिन्ह आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पुछ कालव्याच्या पुलाजवळ एक संशयास्पद चारचाकी आढळून आली. ही गाडी पूर्ण रक्ताने माखलेली असून तिची नंबर प्लेट गायब असल्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जातो. या घटनेचा पोलीस तपास करतात. अकोल्यातील गंगानगर इथल्या
सालासार बालाजी हनुमान मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे गज लोखंडी अवजाराने तोडून दानपेटीतून 40,000 रुपयांची रोख रक्कम चोरून दिली. महिनाभरापूर्वीही मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला होता. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 4 दुकानं फोडून चोरट्यांनी 45,000ची रोख रक्कम आणि चांदीचे शिक्के लंपास केलेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ऐन दिवाळी झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जळगावच्या चोपडा शहरात असलेल्या मोटरसायकल गॅरेजच्या दुकानाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. काशीमिरा परिसरातील ग्रीन विलेज संकुलातील इमारतीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला. घरात गॅस गळती झाल्याचं लक्षात न आल्यानं बाहेरून परतलेल्या सदस्याने घरातील लाईट चालू करता सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा तीव्र होता की घरातील खिडकीसह आतील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत पाहायला मिळाली. फक्त 50 रुपयांच्या खंडणीसाठी आरोपीने दुकानदारावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं. कल्याण स्टेशन परिसरात लेडीज बारच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली. फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीत वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाला. या शाळेतील वर्गाचा मॉनिटर असलेल्या विद्यार्थ्यावर इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका गावात 6 वर्षीय चिमुकलीचा चॉकलेट देऊन विनयभंग करण्यात आला. गावातीलच किराणा दुकानदार आरोपी दिनेश जैन यांना हे दुष्कृत्य केलंय. नराधम आरोपी दिनेश जैनला अटक करण्यात आली. धुळ्याच्या शिरपूर शहरातील भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं. विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर त्याचं रबर झाल्यानं महिलेने व्हिडिओतून दाखवलंय आणि त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले. धुळ्यामधील करवंद गावातील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने दखल घेतली आहे. भेसळयुक्त दुधाचे नमुने घेऊन तपासणी अहवाल आल्यावर संबंधित दुकानदारावर अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. येवल्यात भरधाव वेगाने जाणारी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅनलमध्ये जाऊन कोसळली. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कार बुडत होती. परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर फुगेवाडी आणि देहू रोड दरम्यान एका टँकरमधून ऑइल गळती झाल्यानं मोठा अपघात टळला. रस्त्यावर पसरलेल्या ऑइलमुळे सुमारे 20 ते 22 दुचाकीस्वार घसरून पडले. यात काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने YCM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नाशिकमध्ये दिवाळीच्या दिवशी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. वाहनाची तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली.